Good evening, student. Today we are going to discuss what is the limit of function. ओके, आपण बघा फंक्शनची व्हॅल्यू फाइंड आउट केलं आहे पर्टिक्युलर एका पॉईंटसाठी. म्हणजे एखादा फंक्शन तुम्हाला प्रोव्हाइड करून दिलं आहे आणि आपण F(2), F(3) किंवा F(y)(t−2) असं पर्टिक्युलर व्हॅल्यूज फाइंड आउट केलं आहे. आज आपण काय करणार आहे, एखाद्या फंक्शनची लिमिटिंग व्हॅल्यू काय असणार आहे आपण चेक करणार आहोत. ठीक आहे, तर सर्वात आधी आपण काय करूयात, हा x टेंड्स टू ए हा आपण काय तो समजून घेऊयात. हा x टेंड्स टू ए आणि हा x टेंड्स टू ए म्हणजे x इज नॉट इक्वल टू ए आहे, हे लक्षात ठेवा. ओके, म्हणजे एक्सची व्हॅल्यू ही ए नाही आहे. आता फॉर एक्झाम्पल जर म्हटलं मी x टेंड्स टू 2 जर म्हणत असेल तर याचा मिनिंग काय होतो आहे की एक्स जो आहे तो 2च्या जवळजवळ चालला आहे, पण तो 2 नाही आहे. हा x टेंड्स टू एचा मिनिंग काय होतो आहे की एक्स जो आहे तो एच्या जवळजवळ चालला आहे. मग तो लेफ्ट साईडनं जवळ चालला आहे, राईट साईडनं जवळ चालला आहे, तो आपण पुढच्या पॉईंटमध्ये बघूत. फक्त एवढं लक्षात ठेवा की x टेंड्स टू एचा मिनिंग काय होतो आहे की एक्सची व्हॅल्यू ही ए नाही आहे, तर एक्स हा एच्या जवळजवळ चाललेला आहे. जसं आपण फॉर एक्झाम्पल आता बघितलं की x टेंड्स टू 2 मीन्स वॉट, एक्स इज अप्रोचिंग टुवर्ड्स दी व्हॅल्यू 2. म्हणजे आपला हा एक्स जो आहे तो 2कडे अप्रोच होतो आहे. ठीक आहे, मग लेफ्ट साईडनं पण अप्रोच होऊ शकतो आणि राईट साईडनं सुद्धा तो अप्रोच कसं होणार आपण ते बघूया. ठीक आहे, तर बघा इथे लेफ्ट हँड लिमिट अँड राईट हँड लिमिट असं आपण घेतलेलं आहे. ठीक आहे, तर बघा फॉर एक्झाम्पल मी घेतलं आहे की एक्स टेंड्स टू 2. आता बघा एक्स टेंड्स टू 2 म्हणजे काय, एक्स हा 2च्या जवळ चालला आहे. मग एक्स जर 2च्या जवळ चालला आहे ह्याचा मिनिंग कसा होऊ शकतो आहे, तो लेफ्ट साईडनंही जवळ जाऊ शकतो आणि राईट साईडनं सुद्धा जवळ जाऊ शकतो आहे. तर लेफ्ट आणि राईटने तो कसा जवळ जाणार बघा, तुम्हाला इथं व्हॅल्यूज घेऊन मी दाखवलेलं आहे. ओके, बघा इथं एक्स हा इथं दिलं आहे बघा, मी एक्स हा 2कडे अप्रोच होतो आहे, लेफ्ट साईडने अप्रोच होणार आहे. आणि इथं पण हा जो एक्स आहे तो राईट साईडनं पण अप्रोच होणार. म्हणजे एक्सची व्हॅल्यू राईट साईडने जर 2कडे अप्रोच होत असेल ती व्हॅल्यू कशी असणार आहे, आणि एक्स हा जर लेफ्ट साईडनं जर 2कडे अप्रोच होणार असेल तर एक्सच्या व्हॅल्यूज कशी असणार आहेत इथं मी खाली टेबलमध्ये दिलेलं आहे. आता बघा एक्स जर लेफ्ट साईडनं जर 2कडे पोहोचत असेल म्हणजे एक्झॅक्टली 2 नाही आहे, पण तो 2च्या जवळजवळ चालला आहे. जे एक्झॅक्टली 2 नाही पण 2च्या जवळजवळ चालला आहे, म्हणजे एक्सच्या व्हॅल्यूज काय का असू शकतात बघा, 1.999928. अगेन इट इज नॉट 2, इट इज नॉट एक्झॅक्टली 2 बट इट इज अप्रॉक्सिमेटली 2. म्हणजे हा 2 नाही आहे पण हा 2च्या जवळजवळ चाललेला आहे. ही पण व्हॅल्यू तुम्ही बघू शकता, 1.99999147. नाव दिस इज अगेन नॉट एक्झॅक्टली 2 बट इट इज अप्रॉक्सिमेटली 2. ही काय झालं बघा, 2 नाही आहे पण 2च्या जवळजवळ चाललेलं आहे. ही पण व्हॅल्यू जर तुम्ही जर चेक केलात, इट इज अगेन अप्रोचिंग टुवर्ड्स दी व्हॅल्यू 2. म्हणजे हे 2च्या जवळजवळ चाललेलं आहे. हे झालं लेफ्ट साईडनं. राईट साईडनं एक्सच्या व्हॅल्यूज कशा असू शकतात बघा एक्स हा राईट साईडनं 2कडे अप्रोच होतो आहे, तर कसं असू शकतं हे 2.00128. ठीक आहे, मीन्स दिस इज नॉट एक्झॅक्टली 2, पण हे 2च्या जवळजवळ आहे पण एक्झॅक्टली 2 नाही आहे. म्हणजे 2ला हा अप्रोच करतो आहे, अप्रॉक्सिमेटली 2 आहे. इथं पण तुम्ही बघू शकता. तर राईट साईडनं जर 2कडे जाणार असेल तर काय काय व्हॅल्यूज असू शकतात, 2.00050. अगेन इट इज नॉट 2 बट इट इज अप्रॉक्सिमेटली 2. ही पण व्हॅल्यू जर तुम्ही बघितलात तर ही व्हॅल्यू 2 नाही आहे, 2पेक्षा मोठी आहे बघा, कारण आपण राईट साईडनं म्हणजे इकडून चाललो आहे, म्हणजे 2च्या पुढे हे लक्षात ठेवा. ओके, राईट साईडने अप्रोच होताना 2च्या पुढे जातो आहे, तो 2च्या पुढे जातो म्हणजे एक्झॅक्टली तो 2 नसणार आहे. ठीक आहे, पण तो 2च्या जवळजवळच असणार आहे अप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू. ठीक आहे, हा लेफ्ट आणि राईटचं कॉन्सेप्ट आहे. म्हणजे लेफ्टने जर जवळ चालला तर ह्या व्हॅल्यूज असू शकतात अप्रॉक्सिमेटली, आणि इकडं राईटनं जर येणार असेल तर ह्या व्हॅल्यू अप्रॉक्सिमेटली असू शकतात. ओके, तर आता बघा इथं घेतलं आपण लिमिट, एखाद्या फंक्शनची आपल्याला लिमिटिंग व्हॅल्यू काढायचं आहे, लेफ्ट साईडनं जर एक्झिस्ट करायचं असेल तर आपण काय पुट करू शकतो आहे या फंक्शनमध्ये. एक्स हा इथं बघा -2 लिहिलं म्हणजे काय, आपण 2कडे पोहोचवतो, आपण लेफ्ट साईडनं पोहोचवतो हे लक्षात ठेवा, याचा मिनिंग. ठीक आहे, ह्याला लेफ्ट हँड लिमिटसुद्धा म्हणतात. ठीक आहे, म्हणजे या फंक्शनमध्ये आपण एक्स इज इक्वल टू 2 पुट करणार आहे, पण एक्झॅक्टली हा एक्स इज इक्वल टू 2 नसून हा 2च्या अप्रोच जवळ करणार आहे. कुठल्या साईडनं, लेफ्ट हँड साईडनं. ठीक आहे, हा जर एक्झिस्ट होत असेल. तसाच जर राईट हँड साईड लिमिटला आपण कसं करणार आहे, लिमिट ॲज एक्सटेंड्स टू 2+ घेणार आहोत. ठीक आहे, 2+ घेणार आहोत, आणि ह्या फंक्शनमध्ये आपण 2+ म्हणजे 2च्या नेक्स्ट व्हॅल्यू जे आहेत, म्हणजे राईट साईडने जे अप्रोच होणार आहेत त्या व्हॅल्यूज आपण इथं पुट करणार आहेत. आणि ही व्हॅल्यू जर एक्झिस्ट होत असेल आणि लेफ्ट हँड साईड लिमिट आणि राईट हँड लिमिट हे दोन्ही जर एक्झिस्ट होत असतील आणि दोघांच्या व्हॅल्यूज जर इक्वल येत असतील, इथं लिहिलं बरोबर बघा, इफ द बोथ व्हॅल्यूज आर इक्वल असं लिहिलं. ठीक आहे, म्हणजे लेफ्ट हँड लिमिट जे आहे तो एक्झिस्ट होत असेल आणि राईट हँड लिमिट तोसुद्धा एक्झिस्ट होत असेल आणि दोघांची व्हॅल्यू जर सारखी येत असेल तर आपण म्हणू शकतो की या फंक्शनचा जो लिमिट आहे तो लिमिट एक्झिस्ट होणार आहे. ठीक आहे, तर लिमिटचे डेफिनेशन जे आहे ते डेफिनेशन आपण फंक्शनचं एक एक्झाम्पल घेणार आहोत. ठीक आहे, ते व्हॅल्यूज आपण त्यामध्ये पुट करून बघणार आहोत की
लिमिटिंगचा कॉन्सेप्ट कसा हा एक्झिस्ट झाला आहे हे आपण त्या एक्झाम्पलमध्ये पुट करूयात. पण तत्पूर्वी आपण हे इनडिटर्मिनंट्स फॉर्म बघूयात. ठीक आहे, हे 0/0 आपण जनरली बघतो बघा. हा 0/0 समजा जर असं असेल x² - 4 डिवाइड बाय x - 2. समजा हा एक्झाम्पल आहे f(x) = आणि तुम्हाला सांगितलं x = 2 पुट करा. तर आपण इथं जर 2 पुट केलं तर 2चा स्क्वेअर 4, 4 - 4 0. इथं पण 2 - 2 जर पुट केलं तर हा पण 0 होतो. म्हणजे हा 0/0 फॉर्म येतो. म्हणजे जिथं 0/0 फॉर्म असतील आणि इन्फिनिटी फॉर्म्स असतील अशा सगळ्या फॉर्म्सला आपण म्हणणार आहोत इनडिटर्मिनंट फॉर्म म्हणणार आहोत. ठीक आहे, ॲक्च्युली हे इनडिटर्मिनंट फॉर्म आपल्या लिमिटमध्ये लागत आहेत. असे जर फॉर्म आले तर त्याला आपण याला हॉस्पिटल ह्या रूलने आपण सॉल्व करतो. पण तो फार डीप कॉन्सेप्ट आहे. तर आपण तिथे दोन्ही पण बाजूला वर न्यूमरेटरला डिफरन्शिएट केलं पाहिजे, डिनॉमिनेटरला डिफरन्शिएट केलं पाहिजे. हा तो फार म्हणजे डेप्थ कॉन्सेप्ट आहे, तो तुम्हाला नाही आहे. ठीक आहे, फक्त एक लक्षात ठेवा की लिमिटिंग व्हॅल्यू पुट केल्यानंतर 0/0 जर फॉर्म येत असेल, इन्फिनिटी जर फॉर्म येत असेल, सो दीज आर कॉल्ड दी इनडिटर्मिनंट फॉर्म. ठीक आहे, आपल्याला हे जास्त डिटेलमध्ये नाही आहे. तर आता आपण एक फंक्शनचं एक्झाम्पल बघूयात. त्यामध्ये लिमिटचा कॉन्सेप्ट कसा एक्झिस्ट झाला आपण हे ते बघूयात. ओके, हा फंक्शन बघा तुम्ही x² - 9 डिवाइड बाय x - 3. समजा ॲट x = जर तुम्हाला 3 जर पुट करायचं असेल म्हणजे xची व्हॅल्यू 3 पुट करा. तर 3चा स्क्वेअर 9, 9 - 9 न्यूमरेटर 0. इथं पण 3 जर पुट केलात तर 3 - 3 0. म्हणजे हा इनडिटर्मिनंट फॉर्म येतो आहे. म्हणजे हा जो फंक्शन आहे हा x = 3 साठी डिफाईन होणार नाही. त्याला इनडिटर्मिनंट फॉर्म म्हणतात. किंवा असे ह्या x = 3 साठी हा फंक्शन एक्झिस्ट होत नाही आहे. खरं तर न्यूमरेटरमध्ये पण व्हॅल्यू 0 आलेले आहे, डिनॉमिनेटरमध्ये सुद्धा व्हॅल्यू 0 आलेली आहे. ओके, आता बघा आपण काय करूयात की एक्सचे काही व्हॅल्यूज आपण चेक करूयात. मी x = 0 पुट करतो फंक्शनमध्ये. ठीक आहे, आपल्याला हे तर लक्षात आलं की x = 3 साठी हा फंक्शन डिफाईन होत नाही, कारण न्यूमरेटर डिनॉमिनेटर दोघांच्या व्हॅल्यू 0 0 येतात. आणि हा फॉर्म जो आहे तो दॅट इज कॉल्ड द इनडिटर्मिनंट फॉर्म. म्हणजे हे जे व्हॅल्यूज आहेत ते एक्झिस्ट होत नाही आहेत. ठीक आहे, इट इज कॉल्ड द इनडिटर्मिनंट फॉर्म. ओके, आता मी x = 0 साठी चेक करतो की हा फंक्शन मला काय देणार आहे. मी x = 0 पुट करतो आहे. तर 0चा स्क्वेअर -9, 0² - 9 डिवाइड बाय 0 - 3. तर 0 - 9 म्हणजे -9, 0 - 3 म्हणजे -3. या दोघांचं डिव्हिजन घेतलं तर हा मायनस प्लस होतो. 3 1 जा 3, 3 3 जा 9. हा मायनस प्लस होतो म्हणजे 3 येणार. म्हणजे ह्या फंक्शनमध्ये x = जर 0 पुट केलात त्याची व्हॅल्यू किती आलेली आहे, 3 आलेली आहे. हा f(0) म्हणजेच काय, x = 0 पुट केल्यानंतर ग्राफिकली जर बोलायचं झालं तर f(0) म्हणजे काय, एक्सची व्हॅल्यू 0 पुट केल्यानंतर y किती मिळालं मला, 3 मिळालेलं आहे. ठीक आहे, तर सिमिलरली आपण काय करूयात, x = 1 पुट करूयात. x = 1 जर इथं पुट केला त्याला सिम्प्लिफाय जर केलात म्हणजे एक्सची व्हॅल्यू 1 पुट करा या फंक्शनमध्ये, सिम्प्लिफाय केला तर तुम्हाला 4 मिळेल. म्हणजेच ग्राफिकली जर बोलायचं झालं तर काय होईल याचं मिनिंग, x = 1 पुट केल्यानंतर yची व्हॅल्यू किती मिळाली मला, 4 मिळाले. आणि आत्ता जस्ट आपण बघितलं, आता x = 3 जर पुट केला तर हा 0/0 फॉर्ममध्ये येतो आहे. म्हणजे हा फंक्शन x = 3 साठी डिफाईन होत नाही आहे. मग मला काय करायचं आहे की आता मी लेफ्टपासून आणि राईटपासून याला अप्रोच करणार आहे. म्हणजे कसं अप्रोच करणार आहे बघा, मी आधी x = जर 2.75 जर ह्या फंक्शनमध्ये पुट केलं तर किती येणार व्हॅल्यू, 5.75. तुम्ही सिम्प्लिफाय करून बघा. म्हणजे या फंक्शनमध्ये इथं x = 2.75 पुट करा, त्याचा स्क्वेअर करा, त्यातनं -9 सबट्रॅक्ट करा आणि इथं 2.75 पुट करा, त्यातनं 3 मायनस करा, दोघांचं डिव्हिजन घ्या. ठीक आहे, ह्याप्रमाणे आपल्याला पुट करायचं आहे. ओके, तर x = 2.75 जर पुट केला तर फंक्शनची व्हॅल्यू होणार 5.75. मी x = 2.85 बघा. म्हणजे मी आता काय करतो आहे, हा जो 3 आहे हा 3 येत आहे. मी आता लेफ्टपासून एक्सला अप्रोच करतो 3 कडून. ठीक आहे, मग ह्या सगळ्या व्हॅल्यूज मी आता 3 कडे जाणार आहे. मी काय करणार आहे, x टेंड्स टू 3 म्हणणार आहे. म्हणजे आता x काय करणार आहे, मी 3च्या जवळ घेणार आहे. मग कुठल्या व्हॅल्यूज पॉसिबल आहेत, 2.75, 2.85 मी पुट करून बघतो आहे, कारण मी 3च्या जवळ चाललो आहे. तर 2.85 पुट करा फंक्शनमध्ये, 5.85 व्हॅल्यू येईल. 2.95 पुट करा, सिम्प्लिफाय करा, 5.95 येईल. x = 2.99. आता 2.99 म्हणजे आपण 3च्या जवळ चाललो बघा. ठीक आहे, एक्झॅक्टली इट इज नॉट एक्झॅक्टली 3, पण इट इज अप्रॉक्सिमेटली 3. ठीक आहे, एक्झॅक्टली आणि अप्रॉक्सिमेटलीमध्ये फरक आहे. एक्झॅक्टली म्हणजे बरोबर 3 आहे आणि अप्रॉक्सिमेटली म्हणजे काय, तो 3च्या जवळ चालला आहे. 2.99 पुट करा, सिम्प्लिफाय करा, फंक्शनमध्ये पुट केलं तर 5.99 येईल. तसं 2.999 जर पुट केलं तर अजून आपण 3च्या जवळ चाललो आहे. ठीक आहे, ही व्हॅल्यू फंक्शनमध्ये पुट करा, 5.999 येईल. अजून मी 2.999 म्हणजे अजून 3च्या फार जवळ चाललो आहे मी. ठीक आहे, जसं तुम्ही आता 3च्या एकदम जवळ जाताना तसे व्हॅल्यूज तुम्हाला काय मिळत जातात, 5.99, 5.99999 असे मिळतात. मीन्स दिस इज अप्रॉक्सिमेटली 6. म्हणजे आपण 3च्या जवळ कसं जातो आहे ना, तशी फंक्शनची व्हॅल्यू मला काय मिळते, 5.999 म्हणजे इट इज अप्रॉक्सिमेटली 6. बघा, म्हणजे मी एक्झॅक्टली 3 पुट केल्यानंतर काय झालेलं आहे,
फंक्शन हा डिफाईन होत नाही, पण मी जर एक्सच्या जवळजवळ जसं जाईन तसं मला व्हॅल्यूज काय मिळत आहेत, हे 6 मिळत आहेत. म्हणजे 5.99 म्हणजे काय, इट इज अप्रॉक्सिमेटली 6. सिमिलरली आता मी काय करणार आहे, राईटकडून येणार आहे. आता एक्सची व्हॅल्यू राईटकडून येणार आहे. आधी मी सुरुवात करतो 3.001. ठीक आहे, ही व्हॅल्यू फंक्शनमध्ये पुट करतो, तर मला काय मिळणार आहे, तुम्ही सिम्प्लिफाय करून बघा, 6.001 मिळेल. अजून मी काय करणार, राईटकडून अजून 3च्या जवळ येणार आहे, 3.001. ठीक आहे, ही व्हॅल्यू जर पुट केलं तर किती येईल, 6.001. अजून मला काय करायचं, 3च्या एकदम जवळायचं आहे, म्हणजे काय करणार, 3.001. बघा, ह्या व्हॅल्यूपेक्षा ही व्हॅल्यू जवळ आहे 3च्या, ह्यापेक्षा ही व्हॅल्यू 3च्या जवळ आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा तुम्ही. ओके, ही व्हॅल्यू जर फंक्शनमध्ये पुट केलं तर 6.00001 येईल. म्हणजे तुम्ही 3च्या राईट साईडून तुम्ही 3च्या जसं जसं जवळ जाणार आहे त्याची व्हॅल्यू तुम्हाला काय मिळणार आहे, 6 म्हणजे 6च्या जवळजवळ येत आहे. म्हणजे ठीक आहे, अजून जर तुम्ही जसं जसं क्लोज जाणार आहे तसे एक्सची व्हॅल्यू काय, आपल्याला फंक्शनची व्हॅल्यू काय मिळणार आहे, अप्रॉक्सिमेटली 6 मिळणार आहे. म्हणजे मी लेफ्टकडून ज्यावेळेस येणार आहे 3च्या जवळ, त्यावेळेस पण मला फंक्शनची व्हॅल्यू 6 मिळणार आहे. आणि ज्यावेळेस मी राईटकडून अप्रोच करणार आहे त्यावेळेससुद्धा मला फंक्शनची व्हॅल्यू किती मिळणार आहे, 6 मिळणार आहे. पण एक्झॅक्टली 3 पुट केल्यानंतर हा फंक्शनच डिफाईन होत नाही. ठीक आहे, हाच तुम्हाला लिमिटचा एक कॉन्सेप्ट देणार आहे. ठीक आहे, इथूनच तुमची लिमिटची डेफिनेशन सुरू होणार आहे. ठीक आहे, तर डेफिनेशन कशी आपण बघूयात. ओके, आपण बघा आत्ता जस्ट बघितलं आहे की एक्स जो आहे तो एच्या जवळ जर अप्रोच होत असेल त्यावेळेस फंक्शनची व्हॅल्यू जी आहे ते एका रिअल नंबरकडे, म्हणजे एका पर्टिक्युलर व्हॅल्यूकडे तो पोहोचणार आहे किंवा एक्झिस्ट होणार आहे. ठीक आहे, जसं आपण बघा, हा फंक्शन आहे, इकडं बघा, हा फंक्शन f(x) आहे. मी एक्सची व्हॅल्यू ज्यावेळेस एकडे अप्रोच करणार आहे, म्हणजे एक्स ज्यावेळेस एकडे अप्रोच होणार आहे त्यावेळेस हा फंक्शन जो आहे f(x), ठीक आहे, तो ह्या रिअल नंबरकडे अप्रोच होणार आहे. ठीक आहे, तेच मी इथं डेफिनेशनमध्ये लिहिलं आहे, अ फंक्शन f(x) टेंड्स टू अ रिअल नंबर यल. म्हणजे हा f(x) एका रिअल नंबरकडे पोहोचणार आहे. कधी, वेनेवर अ व्हेरिएबल एक्स टेंड्स टू ए, म्हणजे एखादा व्हेरिएबल ज्यावेळेस एक्सकडे पोहोचणार आहे. म्हणजे हा फंक्शन आहे, ह्या फंक्शन जो आहे ह्यामध्ये आपल्याला एक्स ज्याप्रमाणे आपण व्हॅरी करतो त्याप्रमाणे आपल्याला फंक्शनच्या व्हॅल्यू डिफरंट व्हॅल्यूज मिळतात. जर लिमिट एक्स टेंड्स टू एचा मिनिंग काय, हा एक्स जो आहे तो ज्यावेळेस एकडे अप्रोच होणार आहे, ठीक आहे, एकडे अप्रोच होणार आहे त्यावेळेस फंक्शन f(x) जो आहे, ठीक आहे, तो कुठे अप्रोच होणार आहे, यल ह्या एका व्हेरिएबल एका नंबरकडे, हा रिअल नंबर आहे ह्याच्याकडे अप्रोच होणार आहे. म्हणजे बघा, हा एक्स आणि ए ह्यांच्यातला डिस्टन्स जो आहे, आता आपण मागच्या एक्झाम्पलमध्ये बघितलं आहे, एक्स टेंड्स टू ए म्हटलं होतं आपण. ठीक आहे, म्हणजे एक्स टेंड्स इथे लिहितो मी, बघा तुम्हाला अजून जास्त डेप्थमध्ये कळेल. एक्स टेंड्स टू 3 म्हटलं आपण, बरोबर आहे. म्हणजे हा जो एक्स आहे ह्या नंबरकडे अप्रोच होतो आहे. मग आपण डिफरंट व्हॅल्यूज कसे घेतले आहेत, 2.999999 असे घेतलं होतं. ठीक आहे, म्हणजे हा 3 आणि हा 2.999 ह्यांच्या दोघातला जर डिफरन्स घेतला ना, हा डिफरन्स फार लहान आहे. बघा, ह्या 3मधून 2.9999 हा नंबर तुम्ही सबट्रॅक्ट केला तर तुम्हाला एक फार छोटा नंबर येईल. म्हणजे ह्याचा मिनिंग काय आहे की वेनेवर एक्स हा एकडे अप्रोच होतो, म्हणजे एक्स आणि ए ह्या दोघातलं डिस्टन्स फार कमी होतं आहे. हा लेस दॅन डेल्टा म्हटलं आहे, हा डेल्टा म्हणजे फार लहान नंबर आहे. म्हणजे ज्यावेळेस एक्स आणि ए ह्या दोघातला जो डिस्टन्स आहे हा खूप लहान होणार आहे, त्यावेळेस f(x) आणि हा फंक्शन ज्यावेळेकडे अप्रोच होणार आहे ह्या दोघातला पण अंतर काय होणार आहे, तो फार लहान नंबर येणार आहे. त्या डेफिनेशनमध्ये काय, मॉड f(x) मायनस यल इज लेस दॅन इप्सिलॉन. म्हणजे f(x) आणि हा रिअल नंबर यल ह्या दोघांमधला जो अंतर आहे किंवा दोघांमधला डिस्टन्स जो आहे तो फार लहान होणार आहे. कधी, जेव्हा एक्स आणि ए यांच्यामधलं अंतर हे किंवा यांच्यामधलं डिस्टन्स जे आहे ते सुद्धा लहान होणार आहे. ठीक आहे, हे लक्ष, हे मॅथमॅटिकल जर थोडंशी डेप्थमध्ये डेफिनेशन आहे. तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा की एक्स ज्यावेळेस एकडे अप्रोच होणार आहे त्यावेळेस हे जो आहे, म्हणजे एक्सची व्हॅल्यू आपण ज्यावेळेस पुट करणार आहे फंक्शनमध्ये, तर हा f(a) पण काय होणार आहे, यल ह्या रिअल नंबरकडे अप्रोच होणार आहे. ह्या दोघांमधला डिस्टन्स लहान होतं कधी, जर ह्या दोघांमधला डिस्टन्स हे फार लहान असेल. इथं मॅथमॅटिकली आपण लिहिलं आहे. ठीक आहे, तर हाच लिमिटचा कॉन्सेप्ट आहे. इथे एक आपण एक्झाम्पल घेतलं आहे, मागचाच एक्झाम्पल घेतलं आहे, लिमिट एक्स टेंड्स टू 3 x² - 9 डिवाइड बाय x - 3. आता मला लिमिटचा कॉन्सेप्ट यूज करून हा एक्झाम्पल सॉल्व करायचा आहे. मला माहीत होतं की एक्स इज इक्वल टू 3 जर पुट केलं तर हा फंक्शनच डिफाईन होत नाही. तर मी काय करतो आहे की x² - 9 याला फॅक्टराईज करतो आहे. ह्याचे फॅक्टर्स काय येणार, x - 3 x + 3. हा डिनॉमिनेटरमधला x - 3 ॲज इट इज राहू दे. तर बघा, x - 3 ह्या फॅक्टरमुळे हा लिमिट जो आहे एक्झिस्ट होत नाही आहे. तर मी काय करतो, हा x - 3 हा फॅक्टर्स कॅन्सल करतो दोघांमधून, की ज्याच्यामुळं आपला आन्सर इन्फिनिटी येत होतं किंवा डिफाईन होत नव्हतं, डिनॉमिनेटर आपला 0 होत होता. हाच फॅक्टर मी काय करतो, ह्या दोघांमधून काढून टाकतो आहे.
आता बघा काय शिल्लक राहिलं आहे, लिमिट ॲज एक्स टेन्स टू 3 x+3. आता हे एक्स टेन्स टू 3 तुम्ही आता राईट साईडनं पुट करा किंवा लेफ्ट साईडनं पुट करा. तर बघा हे एक्स टेन्स टू 3 जर पुट केलं तर एक्सची व्हॅल्यू 3 पुट करा, 3+3 किती येणार 6 येईल इथं. ठीक आहे, तर हा जो फंक्शन आहे ह्याची लिमिटिंग व्हॅल्यू किती आले, जेव्हा एक्स हा 3कडे अप्रोच होतो आहे तर हा फंक्शन कुठे अप्रोच होणार आहे, 6कडे अप्रोच होणार आहे. मागं आपण ह्याच्यामध्ये पण बघितलं आहे, लेफ्ट आणि राईट साईडनं पण अप्रोच करून बघितलं, त्यावेळेसुद्धा आपलं आन्सर 6 आलं होतं. ठीक आहे, ह्याच्यावर एक्झाम्पल नाही आहेत परीक्षेत. तुम्ही जर सिलेबस बघितलात तर फक्त काय कॉन्सेप्ट ऑफ लिमिट एवढंच आहे. ठीक आहे, तर आपण काही फॉर्म्युले जे स्टँडर्ड आहेत ते आपण बघणार आहोत. लिमिट एक्स टेन्स टू 0 sin x अपॉन एक्स हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, ह्याची व्हॅल्यू 1 आहे. लिमिट एक्स टेन्स टू 0 tan x अपॉन एक्स ह्याची व्हॅल्यू 1 आहे. असं जर असेल लिमिट ॲज एक्स टेन्स टू ए एक्स रेस टू एन मायनस ए रेस टू एन डिवाइड बाय एक्स मायनस ए, ह्याचा फॉर्म्युला आहे एन इंटू ए रेस टू एन मायनस 1 आहे. ह्याचं एक एक्झाम्पल आपण बघूयात. लिमिट ॲज एक्स टेन्स टू ए एक्स रेस टू 5 मायनस 2 रेस टू 5 डिवाइड बाय एक्स मायनस 2. हा एन जो आहे हा पॉझिटिव्ह नंबर पाहिजे, हे लक्षात ठेवा. ओके, तर या फॉर्म्युल्याप्रमाणे काय येणार हा एन इंटू ए रेस टू एन मायनस 1. इथं एन म्हणजे किती आपल्याकडे 5 आहे आणि ए म्हणजे किती 2. इथं फॉर्म्युल्यात पुट करा 5 इंटू 2 रेस टू 5 मायनस 1. इथं लिहिलं बघा मी 5 इंटू 2 रेस टू 5 मायनस 1. 5 ॲज इट इज 2, 5 मायनस 1 किती येणार 4. 2चा पॉवर जर 4 केला तर 16 येईल. 16 इंटू 5 जर केलं तर 8 येईल. ठीक आहे, तर हा जो लिमिट आहे हे लिमिटची व्हॅल्यू किती आलेली आहे 80 आलेली आहे. ठीक आहे, अजून एक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे लिमिट ॲज एक्स टेन्स टू 0 ए एस टू एक्स मायनस 1 डिवाइड बाय एक्स. म्हणजे हा रिअल नंबर आहे, ह्याचा जो पॉवर असेल ह्याच पॉवरने डिवाइड केलं पाहिजे आणि समोर -1 पाहिजे. असं जर असेल तर त्याचा आन्सर काय येणार लॉग ऑफ येणार, म्हणजे इथला जो नंबर असेल तो लॉगच्या सोबत जाणार. ठीक आहे, एक एक्झाम्पल बघू आपण. लिमिट ॲज एक्स टेन्स टू 5 रेस टू एक्स मायनस 1 डिवाइड बाय एक्स. ह्याला दोघांना जर कम्पेअर केलं तर याची व्हॅल्यू किती इथं 5 आहे, तर या फॉर्म्युल्याप्रमाणे काय येणार लॉग आहे, म्हणजे किती येणार इथं लॉग 5 टू द बेस ई. ठीक आहे, तर शेवटचं एक एक्झाम्पल आहे तो आपण बघूयात. हा फॉर्म्युला आहे लिमिट ॲज एक्स टेन्स टू 0 1 मायनस एक्स रेस टू 1 अपॉन एक्स जर असेल, म्हणजे ह्याचा रेसिप्रोकल इथं पॉवरमध्ये जर असेल ह्याचा आन्सर काय येणार ई येणार आहे. ठीक आहे, तसं बघा एक्झाम्पल बघूयात. लिमिट ॲज एक्स टेन्स टू 0 1 मायनस 2x. ह्या 2xचा रेसिप्रोकल 1/2x आहे, म्हणजे या फॉर्म्युल्याप्रमाणे आन्सर किती येणार ई येणार आहे. ठीक आहे, ह्याप्रमाणे आपण लिमिट हा जो आहे फक्त कॉन्सेप्टवर इथं क्वेश्चन, कारण आपल्या सिलेबसमध्ये सांगितलं आहे त्यांनी फक्त कॉन्सेप्ट ऑफ लिमिट सांगितलं आहे विदाऊट एक्झाम्पल्स. ठीक आहे, तर आपण हा कॉन्सेप्ट डिफाईन करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यावर स्टँडर्ड फॉर्म्युल्यावर आपण काही एक्झाम्पल्स घेतले आहेत. तर याप्रमाणे आपण लिमिट हा जो कॉन्सेप्ट आहे तो आपण संपवलेला आहे. थँक्यू व्हेरी मच.